परू टाटा. शाळेत जायचं बरं का बाबा. मित्रांनो, परीला कशामुळे ॲडमिट केलं आहे हे सविस्तर बघण्यासाठी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भाऊसाहेब अंकिता ब्लॉगमध्ये. आज आपण सकाळ सकाळ घासा मोटर चालू केलेले आहे. आपलं घासाचं 3च वाफ आहे, पण चुकलं होतं म्हणून चालू केलेले. बघू शकता तुम्ही तिकडे, बघू शकता 2 वाफा झाल्या, 3ऱ्या वाफावर पाणी चालू आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपल्याला आहे ना, विशेष म्हणजे आंब्याच्या झाडाला पाणी घालायचं आहे. चला तर मग आता आंब्याच्या झाडाला पाणी घालू. मित्रांनो, विषय असा आहे, हे आपलं जे आंब्याचं झाड आहे ना, तुम्ही बघू शकता एकदम मुरमाडात आहे. त्यामुळे विषय असा आहे, उन्हाळ्याचं त्याला आहे ना 2-3 दिवसाला 2च दिवसाला 3 दिवस पण नाही, 3ऱ्या दिवशी लगेच सुकतं. त्यामुळे सारखं पाणी घालावं लागते. पण त्याला घालावंच किती दिवस पाणी लागेल, 2 वर्ष. एकदा झाड मोठं झालं की त्याला थेंबही पाणी नाही घातलं तरी सुकत नाही. त्याच्यामुळं त्याला जपायचं. आणि झाडं जपायचं आणखीन एक कारण सांगतो, उष्णता इतकी वाढली आहे की घरात बसूच वाटत नाही. झाडच नाही लावली तर बसायचं कुठे सावलीला. त्याच्यामुळं आता झाडं लावणं गरजेचं आहे आणि झाडं जपणं गरजेचं आहे. लावण्यापेक्षा जपणं गरजेचं आहे. लावून काय होणार आहे तेव्हा. त्याला आता पाणी घालतो, मग जाऊ घरी जेवण काय. मित्रांनो, आपल्या पोरोला काय झाले, पिशी कमी, रक्त कमी आणि जरा जास्त दुखते आपल्या दादूचं. तर काल त्याला कालपासून ॲडमिट आहे, म्हणजे 2 टाईम सरायला लावतो, पण घरी आणतो. कारण तिथं हॉस्पिटलमध्ये दम नाही काढतो. भाऊ दाखव बाबू, सुईटोची लेकराला लय त्रास होते, पण काय पर्याय नाही बघा. तिथं डोळं पण थोडं सुजलं आणि सलाईनमुळं. काय का नाही दादू, काय झालं तुला, दुखत आहे ना? चला आता हिला आहे ना हॉस्पिटलला घेऊन जायचं. बरं नाही आहे मागं दिलंय, काय थोडंसं दिलंय चालू करून. आता हिला घेऊन जायचं माझ्या दादाला. तापत दिलंय बघा, त्याच्यामुळं खोल धरणला आहे, ट्रीटमेंट चालू. बघा एक डोळा बघा सुजलेलाच आहे तिचा, बघा ना बाबू. आणि लई चित्री ती सुई आहे ना, सुई वर दाखव बाबू, भाऊ दाखव. बघा ही सुई आहे का, त्याची टूपनं गाडी ती लय जपावं लागते सोन्याला. शाळेत जायचं ना का मग परत तुला कुठं टूचवलं बा, कुठं टूचवलं? रक्त चेक करायला निघायचं रडत आहे. बघू वाटत काय पर्याय नाही आपल्याकडे. ना दिली मोबाईलला तो फक्त नीट चालायचं, आम्ही कशाला बघू बाबू तुला. रिपोर्ट मित्र रक्त नेले, परत चेक करा. रिपोर्ट आल्यावर काय झालं नेमकं. रिपोर्ट नॉर्मल आहे. आणि काल काय झालं, रक्त कमी आणि पांढऱ्या पेशी कमी झाल्या सांगितलं. आणि डेंग्यूच्या पण 1,01,000 चपात्या त्याच्यापेक्षा कमी झाल्या, मग त्याची ट्रीटमेंट करावं लागली. एवढीशा जीवाला एवढं लय आवड माझी लोकच तरी चालू. रडलं काय पिल्लू माझ्या. दोघी निवांत झोपली, एकटाच आहे. झोपली होती गेला आणि लक्ष देते सलाईन. परीला दवाखान्यातून आणलं मित्रांनो. आपलं सकाळी काय झालं तर घासाचं बरं नाही घेतलं की आपण कुठे गेलो परीला दवाखान्यात घेऊन. त्याच्यामुळे विषय असा झाला, तर ससाने टाकी भरायची, जे ससाने पाहुण्याने जोडलं. मग आता आपल्याला टाकी भरायची, आता आपण जोडून घेऊ. तिकाच घ्यायचा भिजून म्हणजे निवांत झालं. आणि एक्झॅक्टली परीचं दुखणं काय झालं तर ते तुम्हाला मी आता सांगतो. परीला 2-3 दिवस आधी ताप आला, म्हणजे दवाखान्यात ताप आला की लगेच नेली. पण डॉक्टर म्हणले की गोळ्या औषधं घ्या, फरक पडेल. पण तिला काय व्हायचं, दिवसभर ताप नाहीचा, संध्याकाळी यायचा किंवा सकाळचा यायचा, असं झालं. नंतर मग 2-3 दिवसांनी डॉक्टर म्हणले रक्त चेक करून, मग काय प्रॉब्लेम आहे का कळलं. मग रक्त चेक केलं तर रक्त तिला 9.7 पॉईंट सांगितलं, म्हणजे कमी झाले. म्हणले 11 काय
लागतं वाटतं. इन्फेक्शन 14% झाले आणि पीशी 1,39,000 म्हणजे पीशी कमी झाल्या. म्हणजे असं एकंदरीत ही परिस्थिती दुखते. त्याच्यामुळं तिला 2 दिवस झाले 2 टाईम सलाईनला न्यावं लागते. ॲडमिट व्हायचं काय अडचण नाही, तिथं ती राहत नाही, त्याच्यामुळे ॲडमिट आपण ठेवीत नाही. तर चला आता बोर इकडं जोडितो, करतो चालू. परी लवकरात लवकर नीट व्हावं हीच अपेक्षा आहे. म्हणजे जरा बरं होतं. लेकराचं हातात सुईन ती लय रडती, आहे पर्याय नाही. आपण गुरांना कुठे टाकायचं चाललो ना बाबू? मित्रांनो चला आता गुरांना कुठे टाकायची, गावरानच येतं कुठे टाकायची आपल्याला बोध केलेला आहे आपण त्यातली. हा एक बोध फुलं आहे आणि एक अर्धा पाऊस पडू सजत असतं निवांतमध्ये. आणि आमची परू रडकी परू आहे का ना, दुखत आहे बघा. गाय बघा कशी हांबरून बघते. पण आता गम्याला बाई घेऊन इथे टाकायला ही लागली ना रडायला, तेव्हा बाई निघाली तिकडून. आणि मित्रांनो का वैरण आपण दाखवून ठेवली. वातावरण बघा काय आहे, उन्हाळा आहे का पावसाळा आहे का गारठा आहे काही कळना. दुपारपर्यंत गरम होतं आहे, दुपारून ऊन लागत आहे मरणाचं, संध्याकाळचं असं वातावरण होतं आहे पावसाचं. उलटं झालं थोडंफार, पण ह्या समजून आता होतच असतं वय मानानुसार. आणि आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करा बरं का, आहे का नाही बाबू? काय करते बाय? अय यार काय गाय कायच काय खाती? आण तू इथं उभा ला बाबू, तो इथं उभा राहा, काय मारायचं नाही म्हणजे इथंच थांब. तुम्हाला कुट्टी दाखवतो मित्रांनो कशी ती सांगा. जाय परू टाटा. बाय बाय करा. बाय कुठं कुठं चालली? दवाखान्यात जायचं तुला. आजी गवत कापती, कापती रडती या. त्यामुळे आमच्या नातवाची काम चालू आहे बाबूला, आहे का नाही? भाऊ झालाय भाऊ, भाऊ झाला तिला. मित्रांनो आता 5 वाजल्यात, आपल्याला 6 वाजता बोलवले तिथं. म्हणजे एकंदरीत आपण आता निघणार आहे 5:30 वाजता. बघू शकता आता आल्यापासून टाकी भरायचा हे लय प्रयत्न केला पण लाईटच गेली. आपलं दुर्दैव. बसलो आता निवांत. बाई ही थांबा ना म्हणून नाही तर मलाच गवती आता. बाई गवती हे वाघाला मी सबूत आहे. तिचा चेहरा सलायनामुळे सोमवारला वाटतंय का सांगा बरं? मला तर वाटतंय.